आज आपण चिंचेच्या 2 व्हरायटी आणि त्या 2मध्ये काय फायदा असतो किंवा आपल्याला चिंच जास्त फोडण्यासाठी फुटवा जास्त येण्यासाठी काय करावं लागतं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर तुमच्याकडे चिंचेची झाडं असतील किंवा तुम्ही लावणार असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण चिंचेची लागवड करत असतो त्यावेळेस अंतर हे जास्तीत जास्त असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपण जरी 12 फूट किंवा 20 फूट जरी ठेवलं अंतर तरी फायदेशीरच ठरतं, कारण ती झाडं खूप लाँग टाईमपर्यंत चालणारी असतात आणि त्याच्यामध्ये जेवढं जास्त अंतर असेल तेवढं जास्त फायदेशीर ठरतं. आता सगळ्यात पहिली गोष्ट, आमची ही झाडं आहेत ते आमच्या घराच्या जवळ असणारी इथं, म्हणजे 2 झाडं फक्त आम्ही लावलेली इथं सावलीसाठी म्हणून, पण ते सुद्धा भरपूर उत्पन्न निघून देतात. 4-5 हजार एका झाडाचं होऊन जातात आणि त्यासाठी खर्च अजिबात नाही. 0 बजेटमधलं हे आपलं उत्पन्न आहे. याच्यामधून आपल्याला झाडाची सावली मिळते आणि सोबतच उत्पन्नसुद्धा मिळतं. तर हे झाड 2 प्रकारचं आहेत, म्हणजे 2 झाडं 2 प्रकारचे आहेत. एकाचा फुटवा कमी असतो आणि एकाचा जास्त असतो. त्याचं कारण म्हणजे एक हायब्रिड आहे आणि एक गावरान आहे. आता जे हायब्रिड आहे त्याची व्हरायटी तर नाही माहिती, कारण 20 वर्षापूर्वी लागवड झालेली त्याची आणि पहिल्या काळात काय माणसं एवढी त्याची व्हरायटी किंवा झाडाच्या जातीचं नाव वगैरे एवढं काय लक्षात ठेवत नव्हती. पण एक अंदाजे ती थायलंड चिंचची विशेषता आणि या झाडाची विशेषता म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट चिंचेची विशेषता, याला खूप मोठ्या लांब आकडे आणि जास्त मासाळ असे चिंचा मिळतात. त्याच्यामुळे चिंचेला वजन जास्त असतं आणि जास्त मासाळ चिंचेला मार्केटसुद्धा चांगलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या झाडाची विशेषता आहे, याला आघारे खूप लांब लांब लागतात. म्हणजे आपलं जनरली जे साधं झाड असतं त्याला चिंचेला पालवी फुटताना ती कमी प्रमाणात असते आणि ह्याला डायरेक्ट लांब लांब 1-2 फुटाच्या आघाऱ्या डायरेक्ट फुटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जास्त वाढवायचे असतात त्यावेळेस आपण चिंच ज्यावेळेस करताना जास्त झोडपली पाहिजे, म्हणजे सगळा पाला पडल्याच्या नंतर ते लवकरात लवकर फुटतं आणि चांगल्या पद्धतीमध्ये. इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या असेच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठमागचे व्हिडिओ बघा आणि चांगल्या पद्धतीने चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत